आपलं सरकार गरिबांचं सरकार आहे. महायुतीचं सरकार आता लाडकं सरकार झालंय. शेतकरी, महिला, युवक आणि कष्टकऱ्यांच्या कल्याणाचे निर्णय या सरकारने घेतले आहेत. अशी अनेक वाक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांकडनं तुम्ही ऐकलीच असतील. पण खरंच असं घडलंय का? आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेत महायुतीचा परफॉर्मन्स उजवा राहिलाय का? लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी सन्मान योजना, लाडका भाऊ योजनांसह आणखी किती योजना या सरकारने सुरू केल्यात पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी श्रीकांत खानवे, तुम्ही पाहताय लेट्स मराठी. जून 2022 मध्ये राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पुढे अजित पवारही या सरकारमध्ये सहभागी झाले. या डबल इंजिन सरकारला तिसरं इंजिन जोडलं गेलं. या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेत अधिक वेगानं कामं केली, नव्या योजना सुरू केल्या आणि या योजनांची प्रभावी अंमलबजावणी देखील केली. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देखील मिळवून दिला. परकीय गुंतवणूक आणण्यात मोठं काम केलं. विकासाचे अनेक प्रकल्प सुरू देखील केले. अनेक प्रकल्प आता पूर्णत्वास गेले आहेत. या गोष्टी सरकारी यंत्रणांच्या अहवालांनीच अधोरेखित केल्या आहेत. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र मागं पडल्याचं विरोधक सांगत असतात. प्रत्यक्षात मात्र जून 2022 ते ऑक्टोबर 2024 या काळात राज्यात तब्बल 36.90% इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. जानेवारी 2019 ते जून 2022 या महाविकास आघाडी सरकारच्या काळात परकीय गुंतवणूक फक्त 26.83% एवढीच होती. म्हणजेच महायुती सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात परकीय गुंतवणुकीत 10.7% इतकी वाढ झाली आहे. देशातील कोट्यावधी गरिबांना त्यांच्या हक्काचं घर उपलब्ध करून देण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यात महाराष्ट्राची त्यांना साथ मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात 6,57,000 घरांचं बांधकाम झालं. पण महायुती सरकारने अधिक वेगानं काम करत 10,52,000 घरे बांधून तयार केली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थिर किमतीवर आधारित वास्तविक GSDP दर हा 1.9% इतका होता. महायुती सरकारच्या 2 वर्षांच्या काळात मात्र हा दर 8.5%वर पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातनं ही बाब समोर आली आहे. शेतकऱ्यांना नेहमीच अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळाली पाहिजे या हेतूने काम करत महायुती सरकारने 2 वर्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 16,309 कोटींची नुकसान भरपाई देण्याचं काम केलंय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना 8,701 कोटींची नुकसान भरपाई मिळाली होती. ग्रामीण भागात रस्त्यांचा मोठा प्रश्न असतो. या कामातही महायुती सरकार टॉप राहिलंय. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 4,108 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेत फक्त 2,718 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. राज्यातील रोजगाराच्या मुद्द्यावरनं विरोधकांकडनं सरकारला नेहमीच घेरण्याचा प्रयत्न होतो. परंतु जमिनीवरील वास्तव मात्र वेगळंच आहे. महाविकास आघाडी सरकार असताना 2020 ते 22 या काळात फक्त 396 मेळावे घेण्यात आले आणि याद्वारे 36,407 तरुणांना रोजगार मिळाला. दुसरीकडे महायुती सरकारच्या काळात 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 1,138 रोजगार मेळावे झाले. या माध्यमातून 1,51,408 तरुणांना रोजगार मिळाला. राज्याचा चेहरा मोहरा बदलवण्याच्या कामात महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुती सरकारने वेगात काम केल्याचं या संपूर्ण आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या व्यतिरिक्त नवीन योजना सुरू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यातही महायुती सरकारचा दबदबा नेहमीच दिसून येतोय. सध्याच्या घडीला राज्य सरकारची सर्वाधिक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी योजना याकडे पाहिलं जातं. या योजनेत महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जात आहेत. निवडणूक आचारसंहितेच्या आधीच राज्यातील कोट्यवधी महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. सरकारने लेक लाडकी योजना देखील सुरू केली आहे. तसेच राज्यातील सर्व गरजू मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय देखील या सरकारने घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आधीच्या सरकारच्या काळात यावर काही निर्णय झालाच नाही. परंतु महायुतीच्या सरकारने यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याला यश देखील आलं. केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत माय मराठीचा खऱ्या अर्थानं सन्मानच केलाय. सन 1994 नंतर प्रथमच राजा भलिंदर सिंग ट्रॉफी जिंकून महाराष्ट्राने तब्बल 228 पदकांसह पदतालिकेत अव्वल क्रमांक पटकावला होता. तसेच राज्याच्या खेळाडूंनी 2 अर्जुन पुरस्कार, 1 द्रोणाचार्य पुरस्कार, 2 आशियाई खेळ पुरस्कार आणि 1 मेजर ध्यानचंद खेलचंद पुरस्कार पटकावलाय. राज्य सरकारनेही क्रीडा विभागात 271 नवीन पदाची निर्मिती केली. त्यातील 116 पदांवर भरती देखील करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना, 1 रुपयात पीक विमा योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केल्या आहेत. युवकांच्या कल्याणाच्या दृष्टीने मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना देखील सुरू करण्यात आली आहे. सरकारने ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून त्यांच्यासाठी पेन्शन योजनेच्या रकमेत वाढ केली आहे. मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली असून या अंतर्गत वृद्धावस्थेत आवश्यक वस्तू खरेदीसाठी 3,000 रुपये दिले जात आहे. रोजगार, आरोग्य,
उद्योगधंदे, शहरी पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, सांस्कृतिक वारसा, क्रीडा क्षेत्रातही अनेक नवनवीन योजना महायुती सरकारने सुरू केल्या आहेत. यातली कुठली योजना तुम्हाला आवडली? सरकारच्या कामाबद्दल तुम्ही खुश आहात का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.